हॅलो स्टुडंट, वेलकम टू परफेक्ट मॅथ क्लासेस. मायसेल्फ वांजाळ मॅडम. बघा, आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 घेणार आहोत. पण हे तिन्ही प्रॉब्लेम मी जे लिहिलेले आहे बोर्डवर, हे तिन्ही प्रॉब्लेम प्रॉपर्टीवर आधारित आहे. आणि प्रॉपर्टीचा आपण प्रिव्हियस व्हिडिओ केलेला आहे. तुम्हाला जर 1.1 चांगल्या तऱ्हेने समजावं असं वाटत असेल तर तुम्ही तो प्रिव्हियस व्हिडिओ एकदा पाहून घ्या, नंतरच हे तुम्हाला समजायला सोपंच आहे. बघा, आता प्रॅक्टिस सेट 1.1चा फर्स्ट क्वेश्चन काय आहे. द बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. एका ट्रायंगलचा बेस दिलेला आहे 9 आणि हाईट दिलेली आहे 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. आणि दुसरा जो ट्रायंगल दिलेला आहे अनदर ट्रायंगल, त्याचा बेस दिलेला आहे 10 आणि हाईट दिलेली आहे 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. बघा, आता इथे दोन्ही ट्रायंगलचा बेस आणि हाईट वेगवेगळे आहे. जेव्हा बेस आणि हाईट दोन्ही ट्रायंगलचे वेगवेगळे असतात तेव्हा पहिली प्रॉपर्टी लागते, आणि पहिली प्रॉपर्टी आपल्याला पूर्ण लिहावी लागते. काय आहे प्रॉपर्टी? काल मी म्हणजे आपल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलेलीच आहे. तर द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर हाईट अँड करस्पॉन्डिंग बेसिस. तर ही प्रॉपर्टी आपल्याला इथे पूर्ण लिहायची आहे. ही प्रॉपर्टी आपण लिहून घेऊया आणि त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. इथे काही डायग्राम वगैरे काढायची गरज नाही. जसा प्रॉब्लेम आहे तसा प्रॉब्लेम आपण सोडवू शकतो. काय आहे प्रॉपर्टी? मग सोल्युशन. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स is equal to ratio of product of their heights and corresponding basis. आणि याचा सिम्बॉल काय येईल? तर A1 इज अ ट्रायंगल, A2 इज अनदर ट्रायंगल इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. बघा, इथे काय आहे? A1 फर्स्ट ट्रायंगलचा एरिया, A2 सेकंड ट्रायंगलचा एरिया, B1 फर्स्ट ट्रायंगलचा बेस, H1 फर्स्ट ट्रायंगलची हाईट, B2 अनदर ट्रायंगलचा बेस आणि H2 अनदर ट्रायंगलची हाईट. आता इथे व्हॅल्यू पुट करून फार सोपं आहे, काही कठीण नाही. हाईट काय दिलेला आहे? बेस काय दिलेला आहे? 9 आणि हाईट आहे 5. इथे बेस आहे 10 आणि हाईट आहे 6. पहा, आता याला सिंपल हे करू शकतो आपण. 5 टू जा 10 म्हणजेच 9 अपॉन 2 इंटू 6 म्हणजेच 5 टू जा 10 असे करू शकता. मग काय येईल? 9 अपॉन 12. कोणत्या टेबलमध्ये येणार बरं? कारण तुम्ही 10th मध्ये आहे, तुम्हाला सिम्पलेस्टमध्येच आन्सर पाहिजे. असं 9 अपॉन 12 जर तुम्ही आन्सर लिहिलं तर तुमचा अर्धा मार्क कमी होऊ शकतो. तो अर्धा मार्क तुम्हाला घालवायचा नाही आहे, तर पूर्णपैकी पूर्ण याचा 1 मार्क मिळवायचा आहे. म्हणून इथे तुम्हाला सिम्पलेस्ट करावं लागेल. 9 आणि 12 3च्या टेबलमध्ये येते, म्हणून 3 3 जा 9, 3 4 जा 12. आलं लक्षात? काय आलं? 3:4 किंवा 3/4. त्याला तुम्ही हॉरिझॉन्टली पण लिहू शकता. रेशो जनरली असंच लिहितात, A1:A2 इक्वल टू 3:4. बघा, आता फर्स्ट क्वेश्चन झालेला आहे. आता आपण बघूया सेकंड क्वेश्चन. पहा, सेकंड क्वेश्चन काय आहे? सेकंड क्वेश्चन आहे, फिगर दिलेली आहे इथं. ABC ट्रायंगल दिलेला आहे, ABD ट्रायंगल दिलेला आहे, आणि ABC आणि ADBचा दोन्हीचा बेस AB कॉमन दिलेला आहे. काय कॉमन दिलेला आहे? बेस कॉमन दिलेला आहे. गिवन मध्ये काय काय दिलेलं आहे? BC परपेंडिक्युलर AB, AD परपेंडिक्युलर AB, BC इक्वल टू 4, AD इक्वल टू 8. आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायचं
आहे तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी. आता एबीसी आणि एडीबी कसे आहे तर कॉमन बेस असणारे ट्रायंगल आहे आणि कॉमन बेस असणारे ट्रायंगल त्याच्या एरियाचा रेशो त्याच्या करस्पॉन्डिंग हाईट्सच्या रेशोवर अवलंबून असतो. त्याचप्रमाणे आता आपण पाहूया सोल्युशन काय दिलेलं आहे इथे तुम्हाला. BC इक्वल टू 4 दिलेलं आहे आणि AD इक्वल टू 8 दिलेलं आणि काढायचं काय आहे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी आणि इथं AB काय आहे AB इज कॉमन बेस. कॉमन बेस आहे दोन्ही ट्रायंगलचा ऑफ टू ट्रायंगल्स म्हणून ट्रायंगल ABC अपॉन ट्रायंगल ADB इज इक्वल टू काय येणार BC अपॉन AD. काय येईल इथं ट्रायंगल्स हॅविंग इक्वल बेसिस. ट्रायंगल हॅविंग इक्वल बेसिस. आता पहा बेस इक्वल आहे दोन्हीच आहे. आता बेस इक्वल असल्यामुळे आपण काय करणार आहोत याचा एरियाचा रेशो हाईटच्या रेशो बरोबर घेणार आहोत. हाईटच्या रेशो बरोबर दाखवणार आहोत. आता हाईट काय दिलेली आहे तर BC ABC ची हाईट दिलेली आहे BC आणि ADB ची हाईट दिलेली आहे AD. आता BC ची व्हॅल्यू काय आहे 4 AD ची व्हॅल्यू 8. काय येईल 1/2 4 1 जा 4 4 2 जा 8. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये पाहिजेच. आन्सर कसं पाहिजे सिम्पलेस्ट फॉर्म मध्येच पाहिजे आहे ADB. आन्सर तुम्ही हॉरिझॉन्टली लिहिलं तर 1:2 लिहू शकता किंवा अशाला असं लिहू शकता. काही हरकत नाही. एकच मार्काचा क्वेश्चन आहे त्यामुळे जास्त एक्सप्लेन करायची इथे गरज नाही. आता पाहूया थर्ड क्वेश्चन. तर थर्ड क्वेश्चन थोडंसं लक्ष देऊन पाहायचं आहे. पहा आता इथे दोन ट्रायंगल दिलेले आहे PQR. तसा पहिला तर हा PQR एकच ट्रायंगल आहे पण इथं दोन प्रकारे दाखवलेला आहे. आपल्याला कसा दाखवलेला आहे दोन प्रकारे बघूया. पहा PQR ट्रायंगल दिलेला आहे. PQR ट्रायंगल घेतला तर PS त्याची हाईट होईल. PS हाईट जर घेतली तर QR काय होईल त्याचा बेस होईल. हा झाला आता व्हर्टिकल अरेंजमेंट मध्ये. आता हे पहा असा आडवा दिलेला आहे थोडासा वेगळा. इथे जर घेतला तर आपण PQR ट्रायंगलची हाईट काय होईल QT होईल आणि बेस काय होईल PR होईल. म्हणजे इथे बेस वेगळा आहे आणि इथे हाईटही वेगळी आहे. ट्रायंगल मात्र एकच आहे. PQR हा एकच ट्रायंगल आहे पण या ट्रायंगलची हाईट आणि बेस मात्र वेगळ्या वेगळ्या प्रकारे दिलेले आहे. त्यामुळे या ट्रायंगलवर तुम्हाला जरा जास्त कॉन्सन्ट्रेशन करून थोडंसं लक्षपूर्वक प्रॉब्लेम सॉल्व करावा लागणार आहे. सोल्युशन मध्ये बघा solution in triangle PQR. PS is a height and QR RQ लिहिलं तरी चालते is base. आणि PS हाईट घेतलेली आहे अशी आणि QR किंवा RQ बेस घेतलेला आहे. त्याचप्रमाणे पुन्हा हा ट्रायंगल घेतला तर इन ट्रायंगल ऑल्सो इन ट्रायंगल PQR काय घेऊया हाईट काय राहील QT is a height
and PR is a base. बेस. PR काय आहे? बेस दिलेला. चला मग रेशो दाखवूया. एरिया ऑफ ट्रायंगल PQR, एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equals to काय राहील? बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. RQ इंटू PS अपॉन PR इंटू QT. कोणती प्रॉपर्टी लागणार आहे? तर इथे दोन्हीचा बेस वेगळा आहे. भले ट्रायंगलचं नाव एकच आहे पण दोन्हीचा बेस वेगळा आहे, दोन्हीची हाईट वेगळी आहे, म्हणून इथे फर्स्ट प्रॉपर्टी लागणार आहे. फर्स्ट प्रॉपर्टी मी पहिल्याच क्वेश्चन मध्ये लिहिलेली आहे म्हणून इथे फक्त फर्स्ट प्रॉपर्टी लिहिते. बघा आता इथे आपल्याला व्हॅल्यूज पुट करायचे आहे. PQR काय होईल? कॅन्सल होईल. 1:1 येईल. इथे कॅन्सल झाला ना. PQR एक PQR. RQ किती दिलेला आहे? 6. PS किती दिलेला आहे? 6. PR दिलेला आहे 12 इंटू QT दिलेला आहे QT. झालं. आता हे इथे जे 12 QT आहे हे इथे डिवाइडला आहे. इकडे जर त्याला पाठवलं आपण असं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं याचं तर काय होईल? हे इकडे येईल आणि मग या 36 ला 12 ने डिवाइड करावं लागणार आहे. इथं मला इकडे इरेज करून आता लिहावं लागणार आहे. तेव्हा याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. मी आता एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू RQ इंटू PS PR इंटू QT. फर्स्ट प्रॉपर्टी मी फर्स्ट क्वेश्चन साठी लिहून दिलेली आहे, ती पण तुम्ही पाहून घेऊ शकता. आता इथे PQR अपॉन PQR म्हणून कॅन्सल झालेला आहे. 1/1 लिहिलं इक्वल टू 6 इंटू 6 12 अपॉन QT. बघा आता 12 अपॉन QT इथं 1/1 इक्वल टू 6 इंटू 6 36 अपॉन 12 QT. हा 12 इकडे न्या. काय राहील मग? 12 QT इक्वल टू 36. QT इक्वल टू 36 अपॉन 12. QT इक्वल टू 3. म्हणजेच QT ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 3. अशा तऱ्हेने आपला थर्ड क्वेश्चन झालेला आहे. आता आपण बघूया फोर्थ क्वेश्चन. आता फोर्थ क्वेश्चन मी तुम्हाला काल प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये अननोन प्रॉपर्टी सांगितली होती. फोर्थ प्रॉपर्टी पहिली प्रॉपर्टी होती बेस आणि हाईट दोन्ही वेगळे वेगळे असतील. सेकंड प्रॉपर्टी बेस कॉमन. थर्ड प्रॉपर्टी हाईट कॉमन. आणि मी फोर्थ प्रॉपर्टी सांगितली बेस आणि हाईट दोन्ही कॉमन असले तर दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो किती? तर तोच क्वेश्चन इथे आहे. बघा इथे काय दिलेलं आहे? इन ॲडजॉइनिंग फिगर AP परपेंडिक्युलर BC. AP BC ला कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. म्हणजे AB काय झाली? हाईट झाली एक प्रकारची. BC हा बेस झालेला आहे. AD पॅरलर BC. AD आणि BC कशा आहेत? पॅरलर लाईन्स. आता पॅरलर लाईन्स कशा असतात? नेहमी अशा लाईन्स आहेत त्या हुज लाईन डू नॉट इंटरसेक्ट इच अदर इन एनी कंडिशन. कुठल्याच कंडिशनला दोन पॅरलर लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही. म्हणजे त्यांना एक तर हाईट रेंज त्यांची सेम असते कारण त्या सरळच जातात. म्हणून इथे हाईट सेम आहे. आता इथे आपल्याला ट्रायंगल काय दिलेलं आहे बघा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ABC चा बेस काय राहील? BC आणि हाईट राहील AP. BCD दिलेला आहे. दुसरा ट्रायंगल काय दिलेला आहे? एरिया ऑफ ट्रायंगल BCD. असा दिलेला आहे. BCD कसा दिलेला आहे? BCD. आता BCD ची हाईट तर काय राहणार? AP एवढीच राहील. वेगळी राहणार का? नाही. आणि बेस काय राहील? BCच राहील. म्हणजे इथं हाईट आणि बेस दोन्हीही सारखे आहे. हाईट आणि बेस दोन्हीही सारखे आहे
म्हणून इथे काय राहील, या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो 1:1. म्हणून इथे काय लिहू शकतो आपण, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इक्वल्स टू 1:1. डायरेक्ट लिहा, triangles having equal base and equal height, triangles having equal base and equal heights. आलं लक्षात, ट्रायंगल कसे आहे, त्याचा बेस पण इक्वल आहे आणि त्याची हाईट पण इक्वल आहे, कारण ते दोन पॅरलल लाईन्सच्या मधले ट्रायंगल आहे. दोन पॅरलल लाईन्सच्या मधले ट्रायंगल नेहमी इक्वल हाईटचेच असतात. दोन्ही ट्रायंगल कसे असतात, इक्वल हाईटचेच असतात. दोन पॅरलल लाईन्सच्या मधले ट्रायंगल इक्वल हाईटचेच असतात. म्हणून बेस पण इथं BC इक्वल आहे, बेसही इक्वल आहे आणि हाईट पण इक्वल आहे. म्हणून त्यांच्या एरियाचा रेशो काय लिहू शकतो आपण, 1:1. इथे काय लिहिणार, एरिया ऑफ ट्रायंगल हॉरिझॉन्टली दिले तर हॉरिझॉन्टलीच द्या आन्सर. ABC is to area of triangle BCD is equals to 1:1. हे राहील तुमचं फायनल आन्सर. इथे हे लिहू शकता आन्सरला AD पॅरलल BC. कारण काय आहे, इक्वल हाईट आणि इक्वल बेसिस का बरं आहे, तर हे दोन्ही AD पॅरलल BC म्हणजे या दोन पॅरलल लाईन्स मधले ट्रायंगल्स आहेत. चला आता बघूया आपण 5th क्वेश्चन. बघा आता 5th क्वेश्चन. 5th क्वेश्चन काय दिलेला आहे, गिवन PQ परपेंडिक्युलर BC, AD परपेंडिक्युलर BC आणि फाइंड काय करायचं आहे, तर एरिया ऑफ ट्रायंगल PQB, एरिया ऑफ ट्रायंगल PBC फर्स्ट. सेकंड आहे एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. थर्ड आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC आणि फोर्थ आहे एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. बघा आता इथे आपण ज्या तीन प्रॉपर्टी शिकलो, या तिन्ही प्रॉपर्टी इथे आपल्याला यूज करायच्या आहेत. फर्स्ट काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. आता PQB दिसते का तुम्हाला, PQB हा बघा, PQB हा ट्रायंगल दिसतो, दिसला. PBC हा पूर्ण. आता QB आणि PBC या दोन्ही ट्रायंगल साठी हाईट काय आहे, हा कशी आहे हाईट, PQ इक्वल हाईट आहे. म्हणजेच या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो त्याच्या करस्पॉन्डिंग बेसिसवर अवलंबून राहणार. म्हणून PQB चा बेस आहे BQ, हाईट आहे PQ. तर PBC चा बेस आहे BC आणि हाईट आहे PQ. म्हणजे फर्स्टला जो एक आपल्याला ट्रायंगलचा दिलेली आहे पेयर, ही काय आहे, इक्वल हाईटची ट्रायंगल आहे. हे कसे आहे, इक्वल हाईटचे ट्रायंगल आहे. समजून घ्या व्यवस्थित आणि लक्षात पहा. इन ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PBC कसे आहेत हे दोन्ही ट्रायंगल. PQ is equal height आणि बेस काय आहे, वेगळा वेगळा. याचा BQ आहे तर पूर्ण याचा PBC चा BC. म्हणून काय लिहिले, एरिया ऑफ ट्रायंगल PQB upon area of triangle PBC is equals to QB upon BC. काय राहणार, triangles having equal heights. इक्वल हाईट. आता काय राहील मग, इथं काय याची किंमत नाही दिलेली, काय नाही, आपल्याला एवढंच काढायचं आहे. आता सेकंड बघूया. सेकंड पहा काय आहे. सेकंड काय दिलेलं आहे, PBC हा ट्रायंगल PEC आणि मोठा दिलेला आहे ABC
आता PBC आणि ABC या दोन्ही ट्रायंगलचा काय दिसतोय? हे पहा, PBC ट्रायंगलचा बेस आहे BC, हाईट आहे PQ. ABC या ट्रायंगलचा बेस आहे BC, हाईट आहे AD. म्हणजे इथे काय आहे? बेस कॉमन आहे. इथे काय आहे? बेस कॉमन आहे. म्हणून लिहूया इन ट्रायंगल PBC and triangle ABC. BC is equal base. Therefore, area of triangle PBC upon area of triangle ABC is equals to, आता BC बेस इक्वल आहे तर काय त्याचा एरियाचा रेशो कशावर अवलंबून राहणार? तर त्याच्या करस्पॉन्डिंग हाईटवर. म्हणून PQ अपॉन AD. ट्रायंगल्स having equal base. Triangles having equal base. थर्ड नंबर पहा. आता थर्ड नंबरचा काय आहे? दिसतो का प्रश्न? एरिया ऑफ ट्रायंगल ABC. हा ABC दिलेला आहे पूर्ण. आता आपल्याला माहित आहे ABC चा बेस काय आहे? BC आणि हाईट काय आहे? AD. आता दुसरा ट्रायंगल दिलेला आहे ADC. ABC. आता या ADC ट्रायंगलचा बेस दिलेला आहे DC आणि हाईट दिलेली आहे AD. म्हणजे या थर्ड याला काय आहे? दोन्ही याची हाईट काय आहे? AD कॉमन आहे, कारण पहिल्याचा बेस BC, दुसऱ्याचा बेस DC. दोन्ही याची कॉमन हाईट AD. म्हणून काय राहील? इन ट्रायंगल ABC and triangle ADC. कोणते ट्रायंगल घेतले आपण? ABC. बेस ABC चा बेस BC आणि हाईट AD. ADC ची हाईट काय आहे? AD आणि बेस DC. AD is equal height. म्हणून काय राहील मग इथं? एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन area of triangle ADC is equals to, AD चा बेस AD हाईट कॉमन आहे म्हणून इथं ABC चा बेस राहील BC आणि ADC चा बेस राहील DC. काय नाही सर? ट्रायंगल्स हॅविंग इक्वल हाईट. आता आहे फोर्थ नंबर. आता फोर्थ नंबर पहा काय दिलेला आहे इथे? एरिया ऑफ ट्रायंगल ADC. आता ADC चा बेस आहे DC आणि हाईट आहे AD. PQC दिसतो का? PQC आहे, हाईट आहे PQ आणि बेस आहे QC. PQC चा हाईट काय आहे? PQ आहे आणि बेस काय आहे? QC आहे. म्हणजे इथं हाईट आणि बेस दोन्ही पण वेगळे वेगळे आहे, कारण पहिला ट्रायंगल दिलेला आहे ADC. ADC चा बेस आहे DC आणि हाईट आहे AD आणि PQC मध्ये बेस आहे QC आणि हाईट आहे PQ. म्हणून दोन्ही इथे वेगळे वेगळे आहेत. इन ट्रायंगल ADC and triangle PQC, बेस काय आहे? BC and height AD पहिल्याचा आणि दुसऱ्याचा बेस काय आहे? QC and हाईट काय आहे? हाईट आहे PQ. दोन्ही वेगळे वेगळे असल्यामुळे आपल्याला फर्स्ट प्रॉपर्टी इथे यूज करता येईल आणि फर्स्ट प्रॉपर्टी लिहून आपल्याला हा क्वेश्चन लिहावा लागणार.
आता इथे लिहूया, फार छोटी जागा राहिलेली आहे, पण आता एवढा क्वेश्चन लिहूनच टाकावा. एरिया ऑफ ट्रायंगल therefore ABC upon area of triangle PQC is equals to DC into AD upon QC into PQ. इथं काय आहे, यूज फर्स्ट प्रॉपर्टी. यूज फर्स्ट प्रॉपर्टी. बघा आता चारही याचे जे ऑप्शनचे दिलेले आहे क्वेश्चन आहे, चारही क्वेश्चन आपले इथे सोडवून झालेले आहे. सब क्वेश्चन हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्यात तुमच्या तिन्ही प्रॉपर्टी झालेली आहे. त्यामुळे या क्वेश्चनवर तुम्हाला जास्त कॉन्सन्ट्रेशनने लक्ष द्यावं लागणार आहे. 2-3 वेळा डायग्राम ही तुम्हाला वॉच करावी लागेल, तेव्हा तुम्हाला भरपण कोणती हाईट कोणता बेस लक्षात येईल. त्यानुसार आपला प्रॅक्टिस सेट 1.1 संपलेला आहे. आपण प्रॅक्टिस सेट 1.2 च्या अगोदर थेरम्स घेणार आहोत.